नमस्कार. जय श्रीराम. माझ्या मराठीची बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंकणे. अशी अमृतालाही पैजेने जिंकणारी ज्ञानोबांची, तुकारामांची, मुक्ताईची अशी ही मराठी, आपली प्रिय मातृभाषा मराठी. सध्या राज्यामध्ये मराठी विरुद्ध हिंदी असं वातावरण निर्माण झालेलं आहे. भाषिक वातावरण. अर्थात हे दुर्दैव आहे, परंतु हे वातावरण निर्माण झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातले काही नेते, मुंबईमधील नेते असं म्हणतात, असं म्हणाले की सर्वसामान्य उत्तर प्रदेश भारतीयाला, उत्तर प्रदेशच्या नागरिकाला, जो मुंबई स्थित नागरिक आहे त्याला तुम्ही मराठी बोलण्याचा आग्रह धरताय, तर मग शाहरुख खान किंवा त्याला तुम्ही मारपीट करताय सर्वसामान्य नागरिकाला मराठी बोल अशासाठी, तर मग तुम्ही शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, जया बच्चन, ऐश्वर्या राय ह्यांना असा आग्रह करणार का? त्यांच्या घरी जाऊन त्यांना ताकीद देणार का की तुम्ही मराठीच बोललं पाहिजे, हिंदी बोलता कामा नये? अशा तऱ्हेचा सवाल किंवा प्रश्न हा उत्तर भारतीय किंवा अमराठी असणाऱ्या नेत्यांनी, पुढाऱ्यांनी किंवा काही नागरिकांनी असा प्रश्न निर्माण केला आहे, विचारला आहे. मंडळी, आता हा भाग झाला वेगळा. शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, जया बच्चन हे सगळे तर हिंदीच बोलणार, अमराठीच आहेत, परंतु ही अमराठी नावं आहेत. परंतु मी तर आता चक्क मराठी नावं घेतो. त्यापैकी एक माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर, त्यानंतर सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, ही माणसं मराठी किती बोलतात? ही तर अस्सल मराठी नावं आहेत, अस्सल मराठी नावं आहेत ही, आणि मराठीच ते आहेत. तर मग ते मराठी किती बोलतात आणि त्यांच्याकडनं मराठी बोलण्याची आपण अपेक्षा करायची नाही का? सचिन तेंडुलकर किती वेळा मराठी बोललेलं आपण पाहिलं, आणि जे तो मराठी बोलतो, मराठीमध्ये त्या मुलाखती झालेल्या आहेत, परंतु त्या मराठीमध्ये त्याचे इंग्रजी शब्द किती असतात? एक वाक्य तो धड मराठी बोलत नाही, त्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त शब्द त्याचे इंग्रजी असतात. माधुरी दीक्षितचं बोलणं आहे का तुम्ही? ती जे बोलते त्यामध्ये इंग्रजी शब्द जास्त असतात, अधिक असतात. आता हे अस्सल मराठी नाही. हे मराठी जन्म यांचा मराठी, कुळ यांचं मराठी, भाषा यांची मराठी. आता माझी मातृभाषा मराठी आहे याचा मला अभिमान आहे आणि मराठीच बोलतो. माझ्या घरी दारी सर्वत्र मी मराठीच बोलतो. पण हे लोक बोलतात का? ह्यांच्याकडनं अपेक्षा करायची नाही का की यांची नावं मोठी आहेत, हे प्रतिष्ठित घराणी आहेत, प्रतिष्ठित नावं आहेत, वलयांकित आहेत, मग ह्यांना जाब विचारायचं नाही? यांच्या घरी जायचं नाही, यांच्या घरासमोर फलक दाखवायचे नाहीत की ना अशीच मोकळी सोडून द्यायची? नेमकं मी सर्वसामान्य माणसाला जेव्हा आपण हा जाब विचारतो, त्याच्याकडनं जेव्हा अपेक्षा व्यक्त करतो आपण, तसं मग त्याच्याकडनं अपेक्षा करतो सर्वसामान्य माणसाकडनं काय आपण, की त्यांनी मराठीत भाषेत बोलावं. तर मग ह्यांच्याकडनं का करू नये? की सचिन तेंडुलकर हा त्याच्या घरी कोणती भाषा बोलत असेल तर इंग्रजीच, जास्तीत जास्त इंग्रजी. माधुरी दीक्षित कोणती भाषा बोलत असेल की इतर वेळी हे सगळेजण, माधुरी दीक्षित, सचिन तेंडुलकर हे जे सगळे आहेत, हे कोणती भाषा बोलत असतील? किंवा आता ह्यांची मुलं कोणत्या शाळेत शिकली? स्वतः सचिन तेंडुलकर असे, माधुरी दीक्षित असतील, हे सगळे उर्मिला मातोंडकर हे कोणत्या शाळेमध्ये शिकलेले असावेत? नक्कीच मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेले नसावेत. आणि आता यांची मुलं, म्हणजे एक वेळ माधुरी दीक्षितने विवाहानंतर ते अमेरिकेत गेल्या, त्यामुळे त्यांची मुलं तिथे अमेरिकन भाषे म्हणजे इंग्रजी भाषेत शिकणार हे मान्य आहे. पण सचिन तेंडुलकरची मुलं कुठे शिकली, कुठे मोठी झाली? लहानाची मोठी झाली मुंबईमध्ये आणि मराठी वस्तीमध्ये. मग तरी त्यांनी मराठी शाळेमध्ये प्रवेश घेतला असेल का? तर नाही. मग यांना मराठी भाषेचं प्रेम किती आहे आणि मराठी भाषेवरील प्रेम फिजूल किती आहे हे यातून, ते पोकळ किती आहे हे यातून व्यक्त होतं. पण ह्यांना दाब विचारणार कोण?
कारण ही वलयांकित घराणी आहेत, वलयांकित नावं आहेत. त्यामुळे ह्यांना हा विचारणार कोण? पण मंडळी, जर सर्वसामान्य माणसाकडून आपण मराठी मध्ये बोलण्याची अपेक्षा करत असू, आणि ती केलीच पाहिजे, मराठी ही आपली मातृभाषा आहे, तर नक्कीच आपण मराठी बोललं पाहिजे, मराठी संस्कृती जपली पाहिजे. तर मग ह्यांना मुभा का द्यावी आपण? हे पण मराठीच आहेत ना. आणि इतर वेळी पुरस्कार यांना मराठी चालतात. पुरस्कार मराठी भाषेकडून, मराठी सरकारकडून, म्हणजे राज्य सरकारकडून मिळालेले पुरस्कार हे यांना चालतात. म्हणजे मराठी माणसाकडून मिळालेले पुरस्कार यांना चालतात, सन्मान चालतात, मान चालतो, आदर चालतो. मराठी भाषेत मात्र बोलायचं नाही, इंग्रजीचाच वापर करायचा. तोडके मोडके मराठी एक वाक्य बोलता येत, धड मराठी बोलताना ते तोडकं मोडकं मराठी बोलायचं, त्यामध्ये इंग्रजी जास्त वापर करायचा. मग तुमचं मराठी काय आणि तुम्ही जन्माने मराठी कसे काय? तुम्ही तर लहानाचे मोठे मुंबईतच झालेले आहात. हाही प्रश्न आता सर्वसामान्य माणूस विचारतो आहे की मग जर सर्वसामान्य उत्तर भारतीय, बिहारी असेल, झारखंडचा कुणी असेल, तो त्याला मराठी बोलण्याचा आपण आग्रह धरत असू, हरकत नाही आहे, त्याने मराठी शिकावं. मी म्हणेन भाषा कोणतीही कुणी शिकावी, हरकत नाही आहे, तर त्याने मराठी शिकावी. बाहेरून आलेल्या माणसांनी जरूर मराठी शिकावी. परंतु मग जे मराठी आहेत आणि मराठीपणाचा अभिमान जे बाळगतात नाही, आपणही ते मराठी आहेत म्हणून त्याचा अभिमान आपणही बाळगतो, की त्यात जगात त्यांचं नाव झालं, नावलौकिक झाला. त्यामुळे अशा माणसांनी मराठी बोलावं अशी आपण अपेक्षा व्यक्त करणार नाही का? व्यक्त करावी नाही का? त्यांनी बाहेर बोलताना, मुलाखती देताना आणि त्यांच्या घरी बोलताना, मित्रमंडळीमध्ये बोलताना मराठीचाच वापर करावा आणि अधिकाधिक शुद्ध मराठीचा वापर करावा, व्यवहारातील मराठीचा वापर करावा. त्यामध्ये कमीत कमी इंग्रजीचे शब्द वापरावे, अशी इच्छा आपण का व्यक्त करू नये? त्यामुळे जो नियम बाकीच्यांना आहे, सर्वसामान्य नागरिकांना आहे, तोच नियम हा सचिन तेंडुलकर असेल, सुनील गावस्कर असतील, दिलीप वेंगसरकर असेल किंवा माधुरी दीक्षित असेल, ह्यांनाही लावण्यात यावा आणि त्यांनाही याबाबत जाब विचारावा. मंडळी, आपल्या यावर काय मत आहे आपण जरूर अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.